सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। कोई भी गर्ल हुजे वो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे। त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो जंहिंजे करे मां इन्हनि खे लाइक कयो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। 26 जून को कोंकण पदवीधर चुनाव के ठीक 5 दिन पहले महायुति के घटक पक्ष आरपीआई आठवले गढ़ की तरफ से महायुति के उम्मीदवार निरंजन डावखेड़े को वोट नहीं करने की बात करते हुए आक्रामक भूमिका ली है। वहीं यह भी बताया गया कि निरंजन डावखेड़े ने चुनाव के प्रचार के दरमियान आरपीआई रामदास आठवले गढ़ के रामदास आठवले जी का कहीं भी फोटो इस्तेमाल नहीं किया है और न ही पक्ष के किसी कार्यकर्ता और पदाधिकारी को विश्वास में लिया है, जिसके चलते आरपीआई आठवले गढ़ नाराज है। यहाँ तक कि निरंजन डावखेड़े ने पिछले 12 वर्षों में अनुसूचित जाति के लिए कोई भी कार्य नहीं किया है और जो कार्य किए हैं उस पर खर्च की गई निधि की जांच हो, ऐसे गंभीर आरोप आरपीआई आठवले गढ़ के शहर अध्यक्ष भगवान भालेराव ने किए हैं। इन चुनाव में निरंजन डावखेड़े को मदद करने के आदेश वरिष्ठों ने दिए तो भी काम नहीं करने का इरादा भगवान भालेराव ने व्यक्त किया है। जहां इन चुनाव में महायुति के अंदर फूट पड़ते दिखाई दे रही है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर पूर्ण देशामध्ये आहे, पण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांचा कुठेही निरंजन डावखेड़े यांनी फोटो टाकला नाही आणि कुठेही पक्षाला आमंत्रित केलं नाही, अपमानित केलं आहे। कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या अध्यक्षाला विश्वासात घेतलं नाही। उल्हासनगरमध्ये अनेक बैठका झाल्या, कल्याणमध्ये झाल्या, पूर्ण कोकण परिसरामध्ये झाल्या। रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये निरंजन डावखेड़ेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही। तुमचा पाठिंबा नसल्याने किती फरक पडणार आहे? 2,22,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सरस अभ्यास केला तर 25 ते 30% मतदार हा एससी समाजाचा आहे आणि हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग आहे। इथे कुठलाही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जर पक्ष असेल कोकणात सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर तो आठवले साहेबांचा पक्ष आहे। आठवले साहेबांची संघटक बांधणी आहे। प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात आठवले साहेबांना मानणारा एक वर्ग आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा याच्यावर मोठा असर पडेल। आणि तुम्ही ह्या उल्हासनगरमध्ये 5,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 मतदार हा एससी समाजाचा आहे। अशाच पद्धतीने पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही 98,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यात मोठा मतदार हा एससी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाचा आहे। पण तुम्ही जर ओबीसी आणि एससी समाजाला निरंजन डावखेड़ेने कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाही, 10 वर्षामध्ये कुठली एकही काम केलेलं नाही, निधी फक्त स्वतःसाठी कुठे वापरला त्याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे। कुठल्या समाजाच्या नेत्याला विचारून, कुठल्या एससी समाजाचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, कुठल्याही समाजाच्या नेत्याला त्यांनी 1 रुपयाचा निधी कुठे दिलेला नाही, कुठल्या शाळेला दिला नाही, पदवीधरांच्यासाठी कुठे नोकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, कुठे नोकऱ्या मिळतील अशी कुठली भूमिका त्यांनी मांडली नाही। म्हणून फक्त शोभेसाठी स्वतःला आमदारकी पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी हा सगळा 10 वर्ष केलेला खटाटोप आहे। माझी तमाम ओबीसी बांधवांना आणि माझ्या एससी समाजाच्या तरुण वर्गाला, पदवीधर मतदाराला विनंती आहे की ह्या माणसाला कुठल्या प्रसंगी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मदत करू नये। आपली मनधरणी केल्यानंतर आपण परत माघार घेणार आहात? अजिबात नाही। समाजाची माणसं एकदा सुरुवात केली आली, आम्ही ही जी स्टेप आता 6-5 दिवसावर इलेक्शन आहे, आता माघार घेण्याचा विषयच नाही। उद्या आमच्या वरिष्ठांनी किती दबाव आमच्यावर आणले तरी आम्ही कुठल्या प्रकारे, मी स्वतः
या भागामध्ये जिथे जिथे एस सी समाजाचे मतदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, मी स्वतः मतदाराची नोंदणी जवळजवळ 8 ते 10 हजार मतदारांची नोंदणी केलेली आहे. या सगळ्या लोकांना माझ्याकडून संदेश जाईल आणि निरंजन वसंत डावखरे यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नसेल. तुमचा महायुतीच्या निरंजन डावखरेंना पाठिंबा नाही याचा अर्थ तुम्ही महाआघाडीच्या रमेश किर यांना पाठिंबा देताय का? अशी भूमिका नाही. त्याच्यात स्पर्धी निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्यांनी मतं द्यावी. मी कुठल्या उमेदवाराला पाठिंबा अशी माझी भूमिका नाही. फक्त निरंजन डावखरेला पाठिंबा देऊ नये. त्यांनी समाजाची कोणती कामं केली नाही, ना एस सी समाजाची केली, ना ओबीसीची केली, ना कुठल्याही लोकांची कामं त्यांनी प्रामाणिकपणे केलेली नाहीत. फक्त शोभेसाठी भाजपच्या पुढे पुढे जाण्यासाठी काम त्यांनी केली. 10 वर्षात केले. पहिले सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नावाखाली 5 वर्षे भोगली, नंतर भाजपच्या नावाखाली भोगली आणि कुठेही त्यांनी कामं केली नाहीत. म्हणून माझ्या तरुण वर्गांना, पदवीधर मतदारांना विनंती आहे का आपण निरंजन वसंत डावखरे यांना मतदान करू नये. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.